बघा अशा टाईपची बॉर्डर तुमची रेडी झाली. ही बघा इमेज रेडी झाली आपली. इथून ही डाउनलोड करायची. यालाही मी इथे देते आणि इथून यालाही मी इथे देते. हा बघा एक असाही झालाय आणि एक असाही झालाय. ओके, सो लेट्स स्टार्ट. तर आता आपण 2 टूल्स वापरतोय. तर जर तुम्ही मोबाईल वापरताय तर सेम तुम्ही मोबाईलमध्ये पण करू शकताय. तर पहिला टूल जो आहे तर तो आहे ChatGPT आणि दुसरा टूल जो आपण यूज करणार आहे तर तो आहे आपला कॅनवा. ठीक आहे, तर हे 2 टूल्स जे असतील तर ते आपण यूज करू शकतो. आता सगळ्यात पहिला कॅनवामध्ये काय, तर कॅनवामध्ये यायचं आहे सिम्पली तुम्हाला आणि वर्कशीट A4 साईज वर्कशीट जी असेल ना तर ती तुम्ही ओपन करू शकता. ठीक आहे, इथे बघा एक्झॅक्टली A4 साईजची ही आहे. ठीक आहे, या अकॉर्डिंगली अशा टाईपची वर्कशीटचा टेम्पलेट जो असेल तर तो ओपन करा. म्हणजे फोल्डर ब्लँक पेज जो असेल ना तर तो ओपन करा. ठीक आहे, ब्लँक पेज ओपन केला इथून आपलं जे काही काम असेल तर ते आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, इथे मी याला ठेवते. आता इथे दुसरा टूल जो आपण वापरलेला आहे तर तो आहे ChatGPT. ठीक आहे, ChatGPT मी ओपन करते. आता बघा आपण एक कलर बुक बनवणार आहोत कारण इन डिमांड ठीक आहे अशी एक हे ऍक्टिव्हिटी बुक जी सगळ्यात जास्त चालते तर ती आहे कलर बुक. आता कलर बुक बनवायचे पण एक्झॅक्टली काय त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. ठीक आहे, तर सजेस्ट मी टॉपिक्स फॉर कलर बुक. ठीक आहे, इन डिमांड लिहू शकताय तुम्ही. आता मी इथे एंटर केलं तर वेगवेगळे टॉपिक्स आले बघा. जसं की बार्बी इन्स्पायर्ड प्रिन्सेसचे आले, डायनासोर्सचे आले, जंगल ॲनिमल्स, फार्म ॲनिमल्स, मरमेड ॲडव्हेंचर्स, व्हेकल्स आले, कार, ट्रॅक्टर्स. हे काहीतरी वेगळं वाटतंय ना, व्हेकल्स मला थोडंसं छान वाटतंय, तेही आपण चेक करूया. ठीक आहे, वेगवेगळ्या थीमच्या अकॉर्डिंगली आले बघा. आता मोठ्यांसाठी मंडला डिझाईन्स पण आले. ठीक आहे, म्हणजे आता हे पण आहे भरपूर ठिकाणी ट्रेंडमध्ये, हे पण मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला मी इथे जे असतील तर ते शेअर करणार आहे. ठीक आहे, माइंडफुलनेस कलर बुक, गर्ल स्पेशल थीम. ठीक आहे, भरपूर वेगवेगळे आले. आता इथे खाली पर्यंत चेक करा. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहेत, नंबर कलर्स आहेत, अल्फाबेट कलरिंग, वाईल्ड ॲनिमल्स. ठीक आहे, हे वेगवेगळे आले. तर थीमच्या अकॉर्डिंगली किंवा सीझनलच्या अकॉर्डिंगली हवे असतील तर दिवाळी कलरिंग बुक वगैरे असतील तर त्या तुम्हाला मिळून जातील. त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्या चेक करा. ठीक आहे, आता इथे मला स्पेशली आता मला एक आठवलंय. मी इथे घेते मान्सून स्पेशल कलर बुक. ठीक आहे, मान्सून स्पेशल कलर बुक. आता जून चालू होतोय तर वेगवेगळे मान्सून स्पेशल कलर बुक्स आपण बघूयात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला बघूयात रेनी डे फन, जसं की चाइल्ड होल्डिंग अँड अम्ब्रेला. ठीक आहे, किड्स जम्पिंग इन पुडल्स. आता हे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज जे असतील तर ते तुम्हाला इकडे आले. ठीक आहे, तुम्हाला जे हवे असतील तर ते तुम्ही इकडे घेऊ शकता. आता इथे सगळ्यात पहिला मी हा घेते, चाइल्ड होल्डिंग अँड अम्ब्रेला. आता हा तुम्ही इथेही ट्राय करू शकताय, इथेही तुम्ही बनवू शकताय किंवा मग तुम्ही इथे कॅनवा मध्ये सुद्धा एलिमेंट्स मध्ये आलात तर इथे मी सर्च करते चाइल्ड होल्डिंग अम्ब्रेला. ठीक आहे, एंटर केलात तर इथे बघा वेगवेगळे तुम्हाला ग्राफिक्स फोटोज जे असतील तर ते दिसून येते. आता एक्झॅक्टली सेम तुम्हाला इथे कॅनवा मध्ये म्हणजे कलर ऍक्टिव्हिटीसाठी नाही मिळणार. ठीक आहे, थोडं मी झूम आउट करते. ठीक आहे, कलर ऍक्टिव्हिटीसाठी एक्झॅक्टली सेम नाही मिळणार. आता हा मिळेल पण ही कलरिंग ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला नाही मिळणार. ठीक आहे, अशा टाईपचे मिळतील बघा, अशा टाईपचे मिळतील जे तुम्ही कलर बुकसाठी वापरू शकता. ठीक आहे, बेसिक बुक तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वापरू शकता, यूज करू शकता. ठीक आहे, पण मला बेसिक नको, मला काहीतरी वेगळं युनिक करायचं. तर इथे मी बघा कॉपी करते. ठीक आहे, आणि इथे मी पेस्ट करते. ठीक आहे, आणि इथे मी लिहिते क्रिएट इमेज ऑफ चाइल्ड होल्डिंग अँड अम्ब्रेला फॉर माय कलरिंग बुक. ठीक आहे, आणि साईज वगैरे काय द्यायची गरज नाही. ठीक आहे, कारण तो आपल्याला आपल्या कलरिंग ऍक्टिव्हिटीच्या बुकमध्ये जो असेल ना तर तो पेस्ट करायचा आहे. इथे आपण चेक करूया तोपर्यंत बाकीचे जे काही ऍक्टिव्हिटीज असतात, ठीक आहे, बाकीचे जे काही डिझाईन्स असतील तर ते तुम्ही दुसऱ्या चॅटमध्ये जनरेट करू शकता. आणि जर तुमच्याकडे ChatGPTचा गो व्हर्जन असेल, माझ्याकडे गो व्हर्जन आहे बघा, इथे बघा, तर दिवसाला तुम्ही 30-40 इमेजेस जे असतील ना तर ते जनरेट करू शकता. कधी कधी 50-60 पण येतात. ठीक आहे, एक्झॅक्टली मी काउंट केलेले नाही आहेत पण ऍव्हरेजली 50 तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, गो व्हर्जनला.
मंथली पर मंथ तुमचे $8 कट होतील, म्हणजे ऍव्हरेजली 750 रुपयाच्या आसपास ते प्लॅन आहे मंथलीचा. ठीक आहे. तर तुम्हाला जास्त प्रमाणात डिझाईन बनवायचे असतील तर नक्कीच तुम्हाला गो व्हर्जन तर घ्यावंच लागेल. ठीक आहे. एक 50-60 डिझाईन्स डेलीच्या तुमच्या बनून जातात. आता इथे बघा, रेनी डे ॲडव्हेंचरस, लेट्स कलर द रेन. ठीक आहे. भरपूर वेगवेगळे हे सॉरी हे टायटल्स आहेत. हे खालचे बघ. ठीक आहे. किड्स जम्पिंग इन पुडल्स, हेही मी कॉपी करते. तर सेम एकाखाली एक बनवू शकता तुम्ही. ठीक आहे. Ctrl+V. ठीक आहे. क्रिएट इमेज, सॉरी एक मिनिट, क्रिएट इमेज फॉर माय कलर बुक, एंटर. ठीक आहे. ही बघा इमेज रेडी झाली आपली. इथून ही डाउनलोड करायची. ही कटआउट इमेज आहे, डाउनलोड करायची. हवं असेल तर तुम्ही पोर्ट्रेट पण बनवू शकता. एक्झॅक्टली इथे तुम्ही जर लिहिलं की मला हे पोर्ट्रेट हवं आहे तर पोर्ट्रेटही मिळेल. आता हे डाउनलोड करायचं. ठीक आहे. जितके जितके एलिमेंट्स तुम्ही क्रिएट करताय, जनरेट करताय, तर ते सगळे पहिला तुम्ही डाउनलोड करून ठेवा. वरती येऊयात पुन्हा. इथे बघा 1 by 1 तुम्हाला इथे दिसत आहेत. ठीक आहे. कलरफुल रेनबोज कॉपी करते. आता इथे जर खाली ऑप्शन असेल, आता हा अजून जनरेट झालेला नाहीये त्यामुळे मी न्यू चॅट ओपन करते, कारण आपल्याकडे तितका वेळ नाहीये. मी तुम्हाला नवीन चॅट मध्ये वेगवेगळे ऍड करून दाखवते. कलरफुल रेनबोज. ठीक आहे. जसं की मी इथे देते क्रिएट इमेज कलरफुल रेनबोज फॉर माय ड्रॉइंग बुक, सॉरी कलरिंग बुक आहे ना, फॉर माय कलरिंग बुक. साईज तुम्ही द्या त्याची पोर्ट्रेट. ठीक आहे. साईज पोर्ट्रेट दिल्याने काय होईल, तुमचा जो काही इमेज जनरेट होणार आहे ना, तर तो व्हर्टिकल जनरेट होईल. ठीक आहे. आता त्याचसोबत अजून वेगवेगळे आहेत, तेही आपण चेक करूया. एक 5 ते 6 मी तुम्हाला दाखवेन बनवून, आणि त्याच्यानंतर मग आपण बुक जे असेल तर ते एक्झॅक्टली डिझायनिंग करायला स्टार्ट करूया. इथे बघा, फॅमिली वॉकिंग इन रेन कॉपी करते. आता हा पण तयार होतोय. मी पुन्हा न्यू चॅट घेते, कारण आपल्याला लवकरात लवकर डिझाईन जनरेट करून तुम्हाला दाखवायचे. ठीक आहे. आता हा इथला सेम तुम्ही घेतला तरी चालेल. क्रिएट इमेज, आणि काय इथे पुढे फॉर माय कलर बुक. सेमच प्रॉम्प्ट द्यायचा आहे. मधला फक्त प्रॉम्प्ट जो आहे ना, तर तो तुमचा चेंज होईल. ठीक आहे. बघा, इथे तुमचं इमेज जनरेशनची प्रोसेस चालू होईल. आता ही जर सेम तुम्हाला कलर मध्ये हवे असेल, ठीक आहे, सेम इन कलर म्हणजे काय, हा सेम बूट जो आहे ना, तर तो कलर मध्ये रेडी होईल. ठीक आहे. तरी पण आपण हा जो असेल तर तो डाउनलोड करून घेऊया. ठीक आहे. जे जे तुमचे इमेजेस जनरेट होतात तर ते सगळे तुम्ही डाउनलोड करा. हा बघा झाला इमेज जनरेट, हा मी डाउनलोड केला. ठीक आहे. इथे पण सेम इन कलर. ठीक आहे. इथे मी दिला सेम इन कलरचा प्रॉम्प्ट, तर बघा जनरेट होतं. इथे तिसरा इमेज आहे ना आपला, हा 3 इमेजेस जे असतील तर ते आपण जनरेट करायला घेतलेले आहेत. ठीक आहे. त्याचसोबत बघा खाली आहेत ना इथे, हा इथे आहेत आपले मान्सून स्पेशल. वॉटर ड्रॉपलेट ऑन लीव्स, रेन फॉलिंग ऑन ट्रीज, लाइटनिंग अँड थंडर, फ्रॉग ऑन लोटस लीफ. ठीक आहे. हा थोडासा इंटरेस्टिंग वाटतोय. Ctrl+C करते, न्यू चॅट मध्ये जाते. आता तुम्ही मोबाईलमध्ये जर करताय ना, तरी पण सेम ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. मोबाईलमध्ये रिपीट नवीन वेगवेगळे चॅट्स घ्यायचे. ठीक आहे. मोबाईलमध्ये सुद्धा, आणि मग नवीन चॅटमध्ये ही जे असेल तर ते रिपीट करायचं. तुमचा ओल्ड चॅट जो असेल तर तो सेव्ह राहतो तिथे. ठीक आहे. ओल्ड चॅटला काही प्रॉब्लेम नाही, तो लोड होत असतो. ठीक आहे. त्यामुळे एकदा तुमचा रिझल्ट लोड होतोय तर तुम्ही दुसरा जो काही इमेज असेल तर तो जनरेशनची प्रोसेस चालू करू शकता. आता इथे मी लिहिते सेम इन कलर, एंटर केलं. काहीतरी प्रॉब्लेम आलाय, चॅट आपण चेंज करून देऊया. ठीक आहे. जसं की मी याच्यावरती क्लिक करते, क्रिएट किंवा क्रिएट इमेज किंवा ऍड कलर्स असं मी लिहिते. ऍड कलर्स. जर प्रॉम्प्ट तुमचा काहीतरी चुकतोय किंवा तो तुमचे पॉलिसीज व्हायोलेट करते, तर मग असा तुम्हाला इकडे पॉपअपचा मेसेज जो असेल तर तो येऊ शकतो. मला इथे मेसेज आला. ठीक आहे. असं नाही की चॅट जीपीटी आपल्याला देणारच नाही.
तुम्ही थोडीशी प्रॉम्प्ट बदला. ठीक आहे, इथे पण कदाचित सेम आला असेल, चेक करूयात. नाही, इथे झाला बघा. ठीक आहे, हा बघा, एक असाही झालाय आणि एक असाही झालाय. त्याला मी काय करते, सेव्ह करते. सगळे इमेजेस सेव्ह करून ठेवा. जे जे लोड होत आहेत ते सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, आता पूर्ण बघा हा व्हिडिओ, मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे. फिश इन पॉन्ड, Ctrl+C, Ctrl+V. इथे काय दिलं मी बघा, प्रॉम्प्ट सेमलाच देते, क्रिएट इमेज आणि साईज जी असेल आपली तर ती आपण काय द्यायचं, पोर्ट्रेट. ब्लॅक अँड व्हाईट, कारण इथे वरती आता कलर दिलाय ना आपण, त्यामुळे ते कलर घेईल परत. ठीक आहे, ब्लॅक अँड व्हाईट फॉर माय कलर बुक. ठीक आहे, आणि मग एंटर करा, नाहीतर मग ते कलर मध्ये करेल. ठीक आहे, हा इमेज बघूयात. हा बघा लोड झाला. ठीक आहे, किती सुंदर लोड झालाय. सेम फोटो आहे जो तुम्हाला कलर मध्ये आलेला आहे. फॅमिली आली बघा. ठीक आहे, हा बघा आणि हा बघा. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करायचं, इथे डाउनलोड वरती क्लिक करायचं. हा बघा फ्रॉग आला, फ्रॉग वरती क्लिक करा, डाउनलोड वरती क्लिक करा. मी इथे देते ऍड कलर्स. ठीक आहे, प्रॉम्प्ट चेंज केला, काय लिहिलं मी, ऍड कलर्स. म्हणजे काय, जो आपण इमेज जनरेट केलेला आहे त्याच्यामध्ये कलर्स जे असतील तर ते ऍड होऊन जातील. तर टोटल किती, 4-5 इमेजेस जे असतील तर ते आपण इथे जनरेट करतो. हा बघा फिशचा आला, ह्याच्यावरती मी क्लिक करते, ऍड कलर्स. ठीक आहे, म्हणजे कलर ऍड करा. आणि हा जो असेल तर तो आपण डाउनलोड करून ठेवूया. ठीक आहे, डाउनलोड केला बघा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने वरती तुमचे जे जे ऍक्टिव्हिटीज दिलेले आहेत, ठीक आहे, हे बघा इथे वरती जे जे तुम्हाला डिझाईन्स जी नावं दिसत आहेत त्या अकॉर्डिंगली तुम्ही वेगवेगळे जे काय असतील तर ते रेडी करून घ्या. जसं की इथे बघा, स्कूल बस इन रेन. ठीक आहे, हा जनरेट होऊ देत आधी. तर हा जनरेट झालाय ना, आता इथे मी देते ती प्रॉम्प्ट. मी 2-3 वेगवेगळे हे वापरले आहेत. का सांगते, कारण फास्ट होतं ना, सेम चॅट मध्ये आपण करू नाही शकत. त्यामुळे मी काय केलंय, 2-3 वेगवेगळे चॅट्स जे असतील तर ते वापरले, म्हणजे प्रत्येक चॅट मध्ये एक एक इमेज जो असेल तर तो जनरेट होतोय. ओके, आणि इथे मी देते ब्लॅक अँड व्हाईट. आता जर एकामध्येच तुम्ही कलर आणि ब्लॅक अँड व्हाईट दोन्ही करून घेताय तर कलर झाल्यानंतर त्याला तुम्ही प्रॉम्प्ट द्या की ब्लॅक अँड व्हाईट मध्ये करा, नाहीतर ते पुन्हा कलर मध्येच करेल. ठीक आहे, अशा अकॉर्डिंगली. आता इथे बघा तुमचा फ्रॉक पण रेडी झालाय, ज्याला मी कॉपी करते सिम्पली इथून. ठीक आहे, एक 8-10 इमेजेस जे असतील तर ते रेडी करून ठेवा. हा बघा फिशचा रेडी झाला, क्लिक करा, सेव्ह करा. ठीक आहे, इमेज जो आहे तर तो रेडी झालेला आहे. ठीक आहे, आता हे सगळे इमेजेस डाउनलोड केलेत आपण. ठीक आहे, हे सगळे इमेजेस आपण डाउनलोड केलेले आहेत. हा पण इमेज डाउनलोड केला, हा होतोय, आपण चेक करूया. तोपर्यंत मी इथे तुम्हाला दाखवते. ही आहे तुमची वर्कशीटची कव्हर इमेज. ठीक आहे, जसं की मी इथे येते कलर बुक मध्ये. ठीक आहे, आता इथे तुम्हाला नाव वगैरे काय द्यायचं त्याच्या आयडियाज इथे दिलेल्या आहेत. मान्सून फन कलरिंग बुक, रेनी डे ऍडव्हेंचर्स वगैरे जे असेल, लेट्स कलर द रेन. ठीक आहे, जे काही तुमचं नाव असेल ते. ठीक आहे, आता इथे मी देते की आपला जो काही कव्हर इमेज असेल ना तर तो जनरेट करून घेऊया. क्रिएट कव्हर इमेज, ऍड हेडिंग. हेडिंग काय असेल आपल्या कव्हर इमेजचं, जे आता आपण घेतलं ते असेल. ठीक आहे, आणि काय काय एलिमेंट्स त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचे किंवा काय काय टेक्स्ट तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायचे तर त्या गोष्टी तुम्ही तिकडे ऍड करू शकताय. मला आता स्पेसिफिकली काय करायचं नाहीये. आणि इथे मी देते फक्त पोर्ट्रेट A4 साईज. ठीक आहे, कलरफुल कव्हर पेज. ठीक आहे, म्हणजे कव्हर पेज जे असेल आपलं तर ते कलरफुल असायला हवं. ठीक आहे, प्रॉम्प्ट दिली, इमेज जनरेशनची प्रोसेस जी असेल तर ती चालू होईल. ठीक आहे, तोपर्यंत इथे बघा हा पण जनरेट झालाय. इथे मी ऍड कलर्स म्हणून देते आणि हा जो आहे डाउनलोड करून घेते असा. ठीक आहे, सगळे जे काय तुमचे
डिझाईन्स होतात, तर ते सिम्पली तुम्हाला डाउनलोड जे असेल तर ते करून ठेवायचे आहेत इथे. ठीक आहे, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घ्या. कव्हर इमेज होतोय तोपर्यंत आपण पुढच्या ऍक्टिव्हिटीज इकडे करूया. हा तुमचा सेकंड पेज. पहिल्या पेजवरती जर तुमचं कव्हर इमेज येईल, सेकंड पेजवरती यस मे बी तुम्ही लगेचच एलिमेंट ऍड करू शकताय, किंवा मग इंडेक्स किंवा मग स्क्रिबल वगैरेसाठी काहीतरी स्पेस तुम्हाला ठेवायची असेल तर ती स्पेस तुम्ही इथे ठेवू शकता. आता इथे तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुमचा जो काही वर्कशीट असेल ना, तर त्याला तुम्ही बॉर्डर कशा पद्धतीने देणार आहात. ठीक आहे, तर ते मी तुम्हाला सांगेन. सेकंड पेजही मी ब्लँकच ठेवते. थर्ड पेज पासून आपली ऍक्टिव्हिटी चालू करूयात. अपलोड्स मध्ये यायचं. इथे बघा अपलोडचं सेक्शन आहे. अपलोड्स मध्ये यायचं. अपलोड्स मध्ये आल्यानंतर अपलोड फाईल वरती क्लिक करायचं. आता बघा जे जे आपण डिझाईन्स बनवले तर ते सगळे दिसतील. हा बघा रेनचा, हा बघा शूजचा, हे बघा फॅमिली आहे ना, हा बघा मुलांचा. ठीक आहे, 4-5 झालेत ना. ओके, हा एक आपण कलर मध्ये केलेला नाही, हा पण आपण कलर मध्ये करूया. हा झाला फ्रॉकचा, हा झाला फिशचा, हा झाला स्कूल बुकचा. ओपन केलं म्हणजे काय, तुमचे जे जे डिझाईन्स होते तर ते आपण इकडे ऍड केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, आता पहिली डिझाईन कोणती असेल तर ती डिसाईड करा. ठीक आहे, मला फर्स्ट डिझाईन ही हवी आहे. इथे मी प्लेस करते. ठीक आहे, इथे मी त्याला प्लेस करते. ही माझी फर्स्ट डिझाईन आहे. हवं असेल तर मी त्याला अजून थोडीशी साईज एक्सटेंड करते. ठीक आहे, म्हणजे कलरिंगसाठी भरपूर स्पेस जी असेल तर ती तुम्हाला इकडे मिळून जाणार आहे. जर तुम्हाला इथे लाईन्स हवे असतील तर तुम्ही सिम्पली फाईलमध्ये गेलात की फाईलमध्ये एक ऑप्शन आहे शो मार्जिन्सचा किंवा शो रुलर गाईड्सचा. ठीक आहे, इथे बघा वरती फाईल म्हणून एक ऑप्शन आहे. तुम्हाला जर रुलर गाईड्स हवे असतील, हे बघा हे वरतीच्या आहेत ना, तर याला आपण बोलतो रुलर गाईड्स. ठीक आहे, तर या आहेत रुलर गाईड्स ज्या तुम्ही यूज करू शकताय. जसं की हे पेजला तुमच्या अशा पद्धतीने एक रुलर जी असेल तर ती येईल. ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने ते काम करेल. लास्टची मार्जिन तुमची इथे येईल. ठीक आहे, म्हणजे काही याच्या खाली तुमचा स्पेस राहतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या साईडची जी काय लाईन असेल तर ती एक इथे येईल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर या साईडची जी काय असेल तर ती इथे येईल. आता हे लाईन्स काही तुमच्या बुकवरती दिसणार नाहीयेत, पण हे तुमच्यासाठी आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कशा पद्धतीने आहे तर ते लक्षात येते. याची साईज मी करते छोटी. इथे मी याला प्लेस करते. ठीक आहे, म्हणजे ही तुमची इमेज रेफरन्सची इमेज असणार आहे. यालाही मी इथे देते आणि इथून यालाही मी इथे देते. ठीक आहे, म्हणजे इथे तुमची इमेज राहील, इथे तुमचा जो काही एलिमेंट असेल तर तो एलिमेंट राहील पूर्ण या सेक्शन मध्ये. अशा पद्धतीने इथे तुम्हाला काही नाव वगैरे लिहायचं असेल तर ते तुम्ही नाव देऊ शकता. जसं की आपण या टॉपिकचं नाव काय होतं की, एक मिनिट, आपण वरती जनरेट केलेलं आहे किड्स जम्पिंग इन पुडल्स. ठीक आहे, सेम नाव मी इथे देऊ शकते. हे बघा नाव आहे ना, हे मला इथे द्यायचं असेल तर ते नाव मी इथे देऊ शकते. साईज थोडी जास्त ठेवते, 25 ठेवते. ठीक आहे, हवी असेल तर तुम्ही मोठी साईज पण याची करू शकता. फॉन्ट साईज कोणता हवा आहे आत्ताच तुम्ही डिसाईड करा. एक्झॅक्टली तुम्हाला कोणत्या फॉन्ट साईज वरती काम करायचं. ठीक आहे, मला ना इथे हे सगळे लेटर्स जे आहेत ते कॅपिटलमध्ये ठेवायचे. जसं की किड्स जम्पिंग इन, आय कॅपिटल राहील आणि पी जो असेल तर ते कॅपिटल राहील. किड्स जम्पिंग इन पुडल्स. ठीक आहे, थोडी साईज मी वाढवते. ठीक आहे, अजून याला मी डुप्लिकेट करते आणि इथे मी लिहिते कलर, सॉरी, कलर किड्स जम्पिंग इन पुडल्स. इथे मी याला पेस्ट करते. असं एक्झॅक्टली अजून जास्त डिटेलमध्ये करण्यासाठी याला मी झूमही करू शकते आणि इथे मी याला पेस्ट करते. ठीक आहे, आता मी असं करते. हे तुमचे सगळे पेजचे मार्जिन्स रेडी झालेले आहेत. पहिल्या पेजवरती जे येतील ते ऍड पेज करते. बघा इथे पण सेम मार्जिन्स येतात. ठीक आहे, मग इथे आता सेकंड काय असेल तुमचा फ्रॉक. ठीक आहे, इथे बघा खाली तुमचे फ्रॉकचे एलिमेंट सगळे ऍड होत आहेत. बरोबर, जितका स्पेस हवा तितका यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि हा जो इमेज आहे तर तो तुम्हाला इथे ऍड करावा लागेल. आता हा आपण पोर्ट्रेट बनवलाय. स्क्वेअर बनवायचं असेल तर तुम्ही स्क्वेअरही बनवू शकताय. मी बरोबर हा सेंटरला सेट करते असं. ठीक आहे, हा इमेज आपण स्क्वेअर केला होता. ठीक आहे, बाय मिस्टेक पहिला होता. तर तुम्ही एक्झॅक्टली तुमचे सगळे एलिमेंट्स एकसारखेच बनवून घ्या. म्हणजे तुमचे जे काही नंतरचे हे जे डिझाईन्स हे असतील ना
तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही रेडी करू शकता. हा झाला. आणि आता इथे वरती नाव द्यायचं आहे. नाव कसं द्याल तुम्ही? इथे बघा, हेच मी ॲज इट इज कॉपी पेस्ट करते. हे बघा, हे कॉपी करायचं, इथे येऊन पेस्ट करायचं. ठीक आहे. आणि याचं फक्त नाव काय आहे ना, तर ते चेंज करायचं. इथे आपण दिलंय ना, याचं नाव काय आहे? फ्रॉग ऑन लीफ, लोटस लीफ. ठीक आहे. एक्झॅक्टली जे नाव आहे तर तेच मी देते. झूम करू यात. आणि इथे मला फक्त हे कॅपिटल करायचं आहे. ओ, त्यानंतर हा ए, लोटसचा एल मला कॅपिटल ठेवायचा आहे. आणि लीफचा एल जो आहे तर तोही मला कॅपिटल ठेवायचा आहे. ठीक आहे. बाकी काय मला फारसे त्याच्यामध्ये चेंजेस नाही करावे लागेल. आता हवं असेल तर मी सेम पेज डुप्लिकेटही करू शकते. त्याच्यामधून मी हा फ्रॉग डिलीट करेन आणि हा फ्रॉग डिलीट करेन. ठीक आहे. आणि मग बघा, तुमचे शूज आले, राईट? गमबूट्स असतात ना, तशा टाईपमध्ये. हे दुसरे एलिमेंट ॲड केला, इथे ॲड करायचं, बरोबर? ही आपल्याला 30 पेज दिलेली आहे. थोडं झूम करते डिटेलमध्ये करण्यासाठी. ह्याला बघा व्यवस्थित केलं. इथे याला सेट करूया. एक्झॅक्टली जे मार्जिन्स दिलेत त्या मार्जिनच्या आतच आपल्याला आपली जी काही बुक असेल तर ती अशी सेट करायची आहे. परफेक्ट. असं. आता इथे बघूयात शूजसाठी काय लिहिलं होतं आपण, कलरफुल रेन बूट्स. ओके. आता इथे मी काय लिहिते, कलर रेन बूट्स लिहिते फक्त. आता कलरफुल लिहायची काही गरज नाही आहे. रेन बूट्स, रेन बूट्स आहेत ना हे जे आपण पावसाळ्यात घालतो ते, तर कलर रेन बूट्स. ठीक आहे. आणि एक्झॅक्टली जर तुम्हाला खाली सेंटरला हवं असेल तर ते तुम्ही सेंटरलाही घेऊ शकता. सेम हवं असेल तर डुप्लिकेटही करू शकताय, सेम जसं आहे एक्झॅक्टली तसं. ठीक आहे. आता ह्याला आपण कुठल्याही प्रकारचे मार्जिन्स वगैरे जे असतील तर ते ॲड केलेले नाही आहेत. ठीक आहे. आता इथे बघा, हे सेम मेथडमध्ये तुम्हाला करायचं आहे. होप तुम्हाला समजलं असेल. समजत असेल तुम्हाला मी जसं शिकवते, आवडत असेल तर नक्कीच खाली कॉमेंटमध्ये तसं मला सुचवा अजून कोणते कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील, सो दॅट अशा टाईपचे व्हिडिओज जे असतील तर ते आपण बनवू. तर बघा, कलर इमेज कव्हर इमेज आपला रेडी झालाय, जो की मी कॉपी केला. ठीक आहे. आणि इथे आले, ॲज इट इज वापरणार आहे मी. ठीक आहे. इथे बघा, क्लिक करते, ओपन. हा तुमचा कलर बुक. साईज एकदम मॅच होते का चेक करूयात. येस, साईज परफेक्टली मॅच होते. लेट्स कलर द रेन. ठीक आहे. आणि मग तुमचे आता फर्स्ट आहे, इथे तुम्हाला काय ऍड करायचं त्या अकॉर्डिंगली ऍड करा. ही तुमची सेकंड पेज आहे, ही थर्ड पेज, फोर्थ पेज, असे वेगवेगळे तुमचे पेजेस जे असतील तर ते रेडी होत आहेत. ठीक आहे. अरे हा, आपण डुप्लिकेट केला, बरोबर. आता इथे अजून एक मला मेन्शन करायचं आहे, ते म्हणजे समजा जे काही ड्रॉइंग बुक आपण बनवलेले आहे तर त्या ड्रॉइंग बुकला मला एक बॉर्डर बनवायची. ठीक आहे. जसं की मी इथे येते, काय करते, क्रिएट बॉर्डर फॉर माय ड्रॉइंग बुक. ठीक आहे. आणि इथे मी देते हाय क्वालिटी, इन्क्लूड रेन एलिमेंट्स. एक बॉर्डर तयार करायची आपल्याला, म्हणजे काय की आपली ऍक्टिव्हिटी बुक जी आहे ना तर ती अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल. ठीक आहे. हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमची ऍक्टिव्हिटी बुक जी असेल तर ती अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. तर ही लोड होऊ देत, त्याच्यानंतर मी तुम्हाला ती ऍड करून दाखवेन. ठीक आहे. तोपर्यंत इथे बघा, एक आपण हे घेतली होती, स्कूल बस घेतली होती, ते एकदा चेक करूया. ती आली आहे बघा, स्कूल बस रेन मधली, पावसाळ्यामधली. मी इथे काय करते, स्कूल बस ती ऍड करते. पुढे येईल ना, इथे येईल. हे डिलीट करते, गमबूट्स जे आहेत तर रेन बूट्स जे आहेत तर ते. आणि इथे बघा, ही तुमची स्कूल बस आहे ना अशी. ठीक आहे. आणि ही, सॉरी, मार्जिन बाय मिस्टेक माझ्याकडून मूव्ह झाली, ही मी इथे प्लेस करते. ठीक आहे. हे तुमचे कुठे लाईन्स येतात, हे मार्जिन फाईलमध्ये जायचं. फाईलमध्ये गेल्यानंतर सेटिंग्समध्ये शो रुलर्स अँड गायडर्स, त्याच्यावरती क्लिक करायचं. हे बघा तुमचे आलेत. एक्सटेंड करा साईज, तुम्हाला जी साईज हवी आहे ती. आणि याचा कलर इमेज जो आहे तर तो इथे आपण अपलोड केलाय, जो की इथे तुम्हाला दिसेल. बघा ऍड झाला. इथे मी पेस्ट करते.
असा म्हणजे काही रेफरन्स इमेज आहे अशा टाईपमध्ये तुम्ही जे असेल ना तर ती ड्रॉइंग बुक बनवू शकता. कलर ह्याला काय म्हणतो आपण? स्कूल बस आहे ना, नाव काय याचं? स्कूल बस इन रेड इतकंच आहे. मी ते जाते कलर टाईप करते. स्कूल एस कॅपिटल बस इन रेन. ओके, झालं की तुमची ॲक्टिव्हिटी बुक रेडी झाली आहे. आता अजून एक मला इथे फक्त मार्जिन हवी आहे, बॉर्डर हवी आहे. तर बघा अशा टाईपची बॉर्डर तुमची रेडी झाली. अजून दुसरे हवे असतील तर मोर, एक्झॅक्टली सेम बॉर्डर जर तुम्हाला हवी असेल तर येस तुम्ही घेऊ शकता. क्लिक करायचं, डाउनलोड करायचं. ठीक आहे, इथे जायचं, ॲड पेज करते मी. बघा अपलोड करूयात. तुमची ही जी डिझाईन असेल ती ओपन केले, अपलोड करायची अशी. मग त्या अकॉर्डिंगली तुमचे आता हे रुलर्स वगैरे पण चेंज होतील बरं का, कारण स्पेस खूप छोटी आली आहे ना, बॉर्डर खूप मोठी आहे कम्पॅरेटिव्हली. त्यामुळे तुमचे रुलर्स जे असतील ना तर ते चेंज होतील. हा इथं येईल तुमचा रुलर आणि हा इथं असा येईल. हा इमेज खूप छोटा होईल इथे. हा, आणि मग हा तुमचा स्पेस राहील तुमच्या मेन कलर ॲक्टिव्हिटीसाठी. असा जर कलर बुक बनवायचे असेल. आणि जर तुम्हाला बॉर्डर पण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये हवी असेल तर नक्कीच तुम्ही बॉर्डर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण जनरेट करू शकता. जसं की मी आता इथे न्यू चॅटमध्ये पण करते. इथे बघा, क्रिएट स्मॉल साइज बॉर्डर फॉर माय कलर बुक. थीम आहे आपली रेनी सीझन, रेनी सीझन. आणि ब्लॅक अँड व्हाईट हवी असेल तर ब्लॅक अँड व्हाईट सांगा. आता इथे मी ब्लॅक अँड व्हाईट देत नाही, इथे मी कलरच देते. ठीक आहे, आणि इथे मी ब्लॅक अँड व्हाईट देते. बघा आता ठीक आहे, आपला वेळ वाचावा म्हणून मी वरती मल्टिपल स्क्रीन्स ओपन केलेले आहेत. सगळे चॅट जीपीटीचे स्क्रीन्स आहेत, पण मी मल्टिपल स्क्रीन्स ओपन केले. आता मोर म्हटल्यावरती सेम म्हटलेच अजून आले बघा, वेगळ्या स्टाईलचे, जे की तुम्ही यूज करू शकता, जे की खूप प्रिटी आहेत. ठीक आहे, अशा टाईपचेही वापरू शकता. आता समजा मला स्पेशली फक्त सिंगल वर्कशीट बनवायचं आहे, अपलोड्समध्ये येते. हा तुमचा असेल पहिला पेज. ठीक आहे, जो की कलर ॲक्टिव्हिटीसाठी असेल, सॉरी कवरसाठी असेल. हा असा बनवला. ठीक आहे, हा तुमचा सेकंड. ह्याच्यावरती मी क्लिक करते. हा बघा मी असा बनवला, फ्रेम घेतली. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुम्ही अशा टाईपमध्ये तुमचे बूट्स वगैरे जे असतील तर ते ॲड करा. आता हे बघा ओव्हरलॅप केल्यानंतर काय होतंय, याच्यावरती ते कटआउट येत आहे. ठीक आहे, कटआउट येत नाहीये, कटआउट नाही येत आहे. काय होतंय, इमेजच्या फॉर्मॅटमध्ये ते येते. ठीक आहे, जर असा प्रॉब्लेम येत असेल तर इथेच तुम्ही कटआउट द्या म्हणून मेसेज करायचा. इथे बघा, इथे ज्यावेळी आपण टाईप करतो ना क्रिएट इमेज, तर इथे क्रिएट इमेजच्या ऐवजी क्रिएट कटआउट करा. जर अशा टाईपमध्ये जर तुम्ही काम करणार असाल ना तर क्रिएट कटआउट, जे मी तुम्हाला दाखवेन डिटेलमध्ये. ठीक आहे, तर हा बघा तुमचा झालाय रेडी. आता इथे बॉर्डर एक रेडी करायला दिली आपण स्मॉल साईजमध्ये, ती चेक करूयात एकदा झाली आहे का. ही बघा, ही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये झाली आहे बॉर्डर. ही बॉर्डर बघा तुमची रेग्युलर मध्ये झाली, ही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये झाली. परफेक्ट. अपलोड फाईल्स मध्ये येते. हे बघा दोन वेगवेगळे बॉर्डर तुमचे रेडी झालेले आहेत, जे की तुम्ही अगदी प्रिंट क्वालिटी आहेत, जे की तुम्ही यूज करू शकता. इथे प्लेस करून फुल त्याला मी व्यवस्थित सेट करते. ठीक आहे, आता तुमचे जे इमेजेस असतील, आता ह्या असा जर झाला तर त्याला काही पर्याय नाही. जर कॅनवामध्ये तुम्ही आहात तितका वेळ नाही आपल्याकडे, त्यामुळे मी जी रिमूव्ह केला. ठीक आहे, त्याचं नाव जे असेल तर ते तुम्ही इथे लिहा, वरती लिहा, खाली लिहा, चालेल. ठीक आहे, लेट्स कलर. आता पहिलाच बूट नको आहे, पहिला काहीतरी वेगळे डिझाईन ठेवूयात आपण. ठीक आहे, आता फ्रेम्स तुम्ही सेम वापरू शकताय किंवा मग इथे मल्टिपल फ्रेम्स मिळालेले आहेत. ठीक आहे, आता पहिला बघा ओव्हरलॅप केल्यानंतर तुमच्या लक्षात येतंय. ठीक आहे, ओव्हरलॅप केल्यानंतर लक्षात येतंय की हा पण एक इमेजच आहे. इथे मी याला घेते,
पोझिशन जी आहे तर ती बॅकवर्ड. पहिला मला हा नको आहे, पहिला मला स्कूल बस हवी आहे रेन मधली कलरिंग साठी. बघा झाला रेडी. हा इथे मी याला रिमूव्ह पीजी करते. ठीक आहे, यालाही इथे याला परफेक्टली सेट केला. झाला. सेकंड पेज घेते. सेकंड पेज वरती फिश आहेत ना आपले, हे बघा फिश. ठीक आहे, सेम पेज डुप्लिकेट करते. थर्ड पेज वरती हा डिलीट करते आणि गमबूट्स देते. बीजी रिमूव्ह करते याचा, इथे मी याला सेट करते. ठीक आहे, सेम पेज डुप्लिकेट करते, गमबूट्स डिलीट करते आणि हा मुलाचा इमेज. ठीक आहे, तर अशा टाईपमध्ये तुमचे जितके जितके एलिमेंट्स ऍड केलेले आहेत तुम्ही, तर ते सगळे एलिमेंट्स तुम्ही इथे ऍड करू शकता. आणि कलरिंग ऍक्टिव्हिटी बुक जी असेल ना, तर ती तुम्ही इथे रेडी करू शकता. ठीक आहे, चेक करा. लेट्स कलर द रेन, बाकी सगळ्या डिटेल्स मी ऍड केलेल्या आहेत. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता हे आपण बनवलं सगळं. ठीक आहे, तर आता प्रिंटसाठी द्यायचं आहे. ठीक आहे, प्रिंटसाठी तुमचं जे एकूण प्रिंटिंग प्रेस जिथे तुम्ही जाणार आहात तिथे तुम्ही देणार आहात प्रिंटसाठी. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं काय, शेअरमध्ये जायचं. ठीक आहे, डाउनलोडमध्ये जायचं. PDF स्टँडर्ड नाही, काय करायचं, PDF प्रिंट. PDF प्रिंट तुम्ही तुमचे जितके पेजेस त्याच्यामध्ये आहेत तितके, जसे की आता 6 आहेत, तुम्ही ऍटलिस्ट 20-30 पानाची बुक तरी बनवा. आणि मग डाउनलोड, तुमचा हा जो PDF असेल तर तो डाउनलोड होईल. तो की तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप थ्रू किंवा मग डायरेक्टली तुमच्या मेलवरून जो असेल तर तो तुम्ही पाठवू शकताय. ठीक आहे, अशा टाईपमध्ये तुमची एक सिम्पल ऍक्टिव्हिटी बुक किंवा वर्कशीट जी असेल तर तुम्ही म्हणू शकताय, तर ती रेडी झालेली आहे, की जी तुम्ही इझिली तुमच्या स्वतःसाठी ॲज अ पॅरेंट, ॲज अ टीचर किंवा ॲज अ बिझनेस पर्सन जी असेल तर ती वापरू शकताय. जर तुम्हाला ती विकायची असेल, सेल करायची असेल तर मल्टिपल आहेत गोष्टी, नक्कीच तुम्ही इकडे ते चेकआउट करू शकताय, ट्राय करू शकता. ठीक आहे, जसं जसं मी तुम्हाला सांगितलं त्या अकॉर्डिंगली चेक करा. मी भरपूर गोष्टी तुमच्यासोबत क्लिअर केलेल्या आहेत. आता काही गोष्टी तुम्हाला नाही समजत आहे किंवा नाही लक्षात येत आहे आणि जर तुम्हाला पर्सनली गायडन्स हवा आहे तुमची एखादी वर्कशीट बनवायला, डिझाईन करायला किंवा तुमचे डाऊट्स वगैरे सॉल्व्ह करायचे असतील तर ठीक आहे, तर सिम्पली आपली वर्कशीट मेकिंग अँड सेलिंग. ठीक आहे, वर्कशीट्स कसे बनवायचे आणि ते सेल कसे करायचे याचा आपला कोर्स असतो. ठीक आहे, सेम नंबर जे इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतात तर त्या नंबरवरती तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकताय. ठीक आहे, एव्हरी मंथ 1 किंवा 2 बॅचेस आपण कंडक्ट करतो वर्कशीट मेकिंग अँड सेलिंगसाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा टाईपचे वर्कशीट्स कसे बनवायचे, त्यांचे थीम्स कसे ठरवायचे, पहिल्या पेजवरती काय येईल, दुसऱ्या पेजवरती काय येईल, अशा पद्धतीने टोटल तुमचे 30 ते 40 पेजेस कसे बनतील, 50 पेजेस कसे बनतील, तर ते शिकवलं जाते. त्याचसोबत तुम्हाला डिटेलमध्ये हे सेल कुठं करायचं, कसं करायचं, मार्केटिंग याची कशी करायची, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या देखील तुमच्यासोबत शेअर केल्या जातात. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्हाला वर्कशीट्स कसे बनवायचे आणि विकायचे कसे हे जर इन डिटेल माझ्याकडून पर्सनली शिकायचं असेल तर नक्कीच जो काही नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. इन डिटेल अगदी सोप्या भाषेमध्ये जे असेल ना तर ते आपण शिकवतो, सोबतच सपोर्टही देतो. ठीक आहे, तुम्ही बनवताना काही प्रॉब्लेम येतोय, काही अडचण येते तर नक्कीच आपण तिकडे आपला जो काही गायडन्स असेल ना तर तो तुम्हाला देतो. ओके, तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय करताय का. ठीक आहे, मी जे जे तुम्हाला शिकवते तर ते तुम्ही ट्राय करताय का तेही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. कारण तुमचे पॉझिटिव्ह कॉमेंट्स मला खूप मोटिवेट करतात, खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतात. नवीन नवीन कॉन्टेंट जो असेल ना तर तो तुमच्यासोबत शेअर करायला. कारण बघा वाजलेत किती, मी नेहमीच सांगत असते रात्रीचे 1:45 वाजलेत आणि मी तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे किंवा हा जो लेक्चर असेल ना तर तो रेकॉर्ड करते फक्त आणि फक्त माझ्या युट्यूबच्या मेंबर्ससाठी. हे मी रेकॉर्ड करते, सबस्क्रायबरसाठी मी करते. ठीक आहे, कारण तुमची रिक्वेस्ट होती की तुम्हाला अशा टाईपच्या व्हिडिओ जे असतील तर ते बनवायचे. दिवसभरामध्ये कोर्स शेड्यूल परत बाकीच्या गोष्टींमध्ये भरपूर वेळ जातो, कारण आता आपली अकॅडमी पण वाढलेली आहे, भरपूर स्टुडंट्स आहेत, त्यामुळे सपोर्टही तितकाच चांगला द्यावा लागतो. त्यासाठी टीम मेंबर्स पण घेतलेले आहेत. ठीक आहे, एजन्सी चालू आहे, आपली एजन्सीचं काम चालू आहे. तर ॲज अ हेड पर्सन मला भरपूर बाकीचे गोष्टी ज्या असतील ना तर त्या देखील चेकआउट कराव्या लागतात.
आणि सध्या तुम्हाला माहिती आहे की यूट्यूबवरती कन्सिस्टंटली आपले व्हिडिओज येत आहेत. ठीक आहे, कन्सिस्टंटली डेली रोज सकाळी 11 वाजता व्हिडिओ येतील. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हे जे काही मी तुमच्यासोबत शेअर करते, जे काही स्किल्स, जे काही नॉलेज शेअर करते, तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की तुमच्या लाईफचा बेस्ट पार्ट असणार आहे. आणि नक्कीच जर तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं आणि जे मी शिकवलंय तर ते करून बघितलं ना, तर खूप छान एक इन्कम सोर्स जो असेल तर तो तुम्ही जनरेट करू शकताय. ओके, सो मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. तुमचे स्वीट कॉमेंट्स मला खूप आवडतात, ॲक्च्युली मोटिवेट करतात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.